नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे गुरुवार आणि माझा उद्याचा शेवटचा गुरुवार म्हणजे 21वा गुरुवार, म्हणजे उद्या मी करणार आहे। तर त्याचीच काही तयारी म्हटलं आज संध्याकाळी करून ठेवावी, म्हणजे की उद्या जरा सोपं पडेल काही मुलांना वगैरे, लहान मुलांना मुली आहेत जेवढे भेटतील त्यांना जेव वगैरे घालावं आणि स्वामींचा छान असं शेवटचं गुरुवारचं उद्यापन करावं। तर अशी माझी इच्छा आहे। बघूया आता उद्या काय काय होते ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे परवाच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये। तर आता मी काय काय आणलंय आणि सगळी फुलं वगैरे, आणि उद्या म्हटलं मी पुरी आणि आमरस पुरी बनवावी आणि पुलाव। मुलांना कसं लहान मुलांना पुलाव वगैरे आवडतो आणि श्रावणी घेवड्याची म्हटलं भाजी बनवावी, कारण स्वामींना पण खूप आवडते। पुरणपोळी वगैरे नाही बनवावी, कारण आताच दोन वेळा पुरणपोळी झाली, तर म्हटलं वेगळं काही बनवावं। पिवळ्या कलरचं कोणतेही पदार्थ वगैरे बनवलं तरी स्वामींना ते आवडतं आणि कुठलाही प्रसाद असू द्या, आपण फक्त मनोभावे श्रद्धा ठेवून आणि पूजा करून केली ना ते स्वामींना प्रिय असतं। तर चला आता पटपट म्हटलं भाज्या आणलेत, कारण पुलावसाठी भाज्या बऱ्याचशा लागतात, ते आताच निवडून ठेवते फ्रीजमध्ये। आणि बघा ना खूप छान मला आज हे भेटले गजरे, तर म्हटलं उद्या छान अशी येलो कलरची साडी घालावी आणि छान असं त्या दिवशी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आवरावं आणि नंतर मग मुलांना जेव वगैरे घालावं। त्यासाठी म्हटलं गजरे घ्यावे, बरेच दिवस झाले घेतले आणि खूप छान भेटले, 30 रुपयाला 2 भेटले, त्यामुळे हे 2 घेतले। आणि आज खरंच फुलं खूप मला स्वस्त भेटली, हार सुद्धा स्वस्त भेटला, कारण गुरुवारचं किंवा असं दिवशी मला खूप महाग असतात आणि फुलं सुद्धा महाग असतात। पण आज मला फक्त हे चाफ्याचं फुलाचं नाही म्हटलं तर ह्याच्यात 10-12 फुलं असतीलच। एक दिवशी मी 60 रुपयाला घेऊन आलते, पण आज मला खूप स्वस्त भेटलं, तर हे एक घेतलं। काही फुलं आणली आणि एक स्वामींना छान असा ह्या फोटोला स्वामीच्या फोटोला हार आणलेला, हार सुद्धा मला खूप भारी भेटला। तर आता आवाज काय येत असेल किंवा नसेल, कारण बाहेरचा खूप आवाज येतोय, तर त्यासाठी तर बघा हार सुद्धा मला आज पिवळ्या कलरच्या फुलामध्ये भेटलेला आहे, जसं मला पाहिजे होता तसंच। आणि हार सुद्धा मला आज खूप स्वस्त भेटला। आणि हा हार फक्त 100 रुपयाचा आहे। गेल्या वर्षी ह्यापेक्षा छोटा होता आणि फुलं सुद्धा एवढी फ्रेश नव्हती ती, तर मला तो हार 150 रुपयाला भेटलेला। पण आज आणि कसं होतं, जेव्हा काय मोठं का असेल प्रकट दिन किंवा काय, तेव्हा खूप महाग असतात फुलं, त्यांना सुद्धा महाग भेटते। आणि आता भाज्या आणले त्या निवडून घेते, तर बघूया काय काय होईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर चला पटपट आवरते आणि स्वयंपाक सुद्धा बाकी आहे। एक ब्लँकेट भिजत घातलेले, ते आता पाणी आल्यानंतर धुवून टाकते। तर रोज म्हटले एक असं धुवून टाकावं, कारण ब्लँकेट आता खराब झालेत आणि एकदम धुवायचं म्हटलं ना खरंच हालत बेकार होते, खूप जड लागतं ब्लँकेट। आणि मी माझ्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे मशीन वगैरे नाही, मी हाताने ब्लँकेट टबमध्ये भिजत घालते आणि पायाने हाताने घसरं देऊन ते धुत असते, तर सवय झाली। पण एक ब्लँकेट रोज धुतलं म्हणजे कसं पाणी पण आपल्याला पुरतं आणि ब्लँकेट पण धुवून होतं, असं केलेलं आहे। दुपारी भिजत घातले, आता पाणी येईपर्यंत चांगलं भिजेल। तर आताच मी आले खालून आणि एक पार्सल आले, ते तुम्हाला दाखवते मी काहीतरी आपल्या हॉलसाठी, कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू हॉल कसा असा मोकळा ठेवलाय, काहीतरी थोडंसं डेकोर कर। तर अजून सामान मी जेव्हा मी किचन डेकोरसाठी मागवलेलं सामान, तेव्हा पण मी 1-2 वस्तू हॉलसाठी पण मागवले, फक्तच की ते आता लावले नाहीत। तर जेव्हा सोफा येईल तेव्हा म्हटलं सगळ्या छान अशा वस्तू लावाव्या। आणि आज सुद्धा एक छान असा मी हॉलचं म्हणजे ऑलला लावण्यासाठी एक हे घेतलेलं आहे प्रोडक्ट, ते सुद्धा तुम्हाला दाखवते। आणि सोफा वगैरे लावले, पडदे वगैरे लावले, अजून छान वाटेल। तर बघूया, त्याचीच वाट बघते कधी सोफा येईल। तर आल्यानंतर मी सगळं व्यवस्थित असं डेकोर, कारण मला सुद्धा जसं किचन मी डेकोर व्यवस्थित असं केलं, हॉलमध्ये काही जास्त असं गर्दी करणार नाही, सुटसुटीत। तरी सुद्धा ज्या भिंती मोकळ्या आहेत
म्हणजे आता व्हाईट कलरच्या भिंती आहेत ना, त्याच्यात थोडंसं तरी काहीतरी डेकोर अजून केलं ना छान वाटेल असं मला वाटतं. तर मी हॉलमध्ये लावण्यासाठी गायत्री मंत्र असं मागवलेला, गेल्या वेळेस मागवलेला पण तो चांगलाच आला नाही, खाली काहीतरी तुटलेलं होतं म्हणून परत मी रिटर्न केला. आणि आता गेल्या 2-3 दिवसापूर्वी मागवलेला, तर आता तो रिसीव्ह झालेला आहे. आणि बघू शकते किती छान असं कलरमध्ये आलेला आहे. आणि खरंच आपल्या हॉलमध्ये लावण्यासाठी छान आहे, कारण ते आपल्या डोळ्यापुढे दिसतं, आपल्या ते मंत्रसुद्धा म्हटला जातो. आणि मी विचारत होती मम्मी हे काय आहे, हे काय आहे, तिला एकदा दोनदा सांगितलं, ती सुद्धा म्हणत बसेल. तर इथं म्हटलं लाव, छान वाटते ना ह्या दोन्ही दरवाजेच्या मध्ये, छान तिथंच दिसेल. बघूया आता नंतर सर्व डेकोर करताना मी व्यवस्थित असं तुम्हाला सुद्धा दाखवेन कुठली वस्तू कुठे लावली. तर अन्वीचं चाललेलं मम्मी त्याला अडकव, मम्मी त्याला अडकव म्हणून, तिचं एक तिच्या मनासारखं करण्यासाठी मी तिथं अडकवलं. पण असं मध्ये एक हुक लावला ना बरोबर असं छान वाटते. आणि कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. मला वाटलं नव्हतं परत म्हणजे कलर असा एवढा फ्रेश येईल. फोटोमध्ये जरा फेंट दिसत होता, पण आल्यानंतर असा डार्क, आणि कलरसुद्धा छान आहे. तर आता पाणी आलं आणि ब्लँकेटसुद्धा धुतलेलं आहे. हे ब्लँकेट अन्वीचं आहे. तर आता ह्या ब्लँकेटमधून सुद्धा खूप हे निघाले घाण, कारण काय होतं थंडीच्या दिवसात. तरी मला वाटते हे ब्लँकेट मी आताच 1-2 महिन्यापूर्वी घेतलं असेल, डीमार्टमधून हे ब्लँकेट घेतलेलं. परत काही धुतलंच नव्हतं, तर म्हटलं आज धुवावं, कारण एक धुतलं की जास्त लोडसुद्धा पडत नाही. तर बघा हे कसं झालेलं आहे कापड धुतल्यामुळे. तर मी 7 ते 8 पर्यंत भाजीच निवडत होती. आणि मला आज आहे ना श्रावणी घेवडा आहे ना, खूपच म्हणजे चांगलंच नाही भेटला, खूप सुकलेला. आणि बऱ्याच हिंडले तरी मला तो भेटलाच नाही. एका ठिकाणी होता, तो पण सुकलेला होता. तर जाऊ दे म्हटलं आता घेवावं. तर भरपूर सारा कचरा निघालेला आहे. आणि सर्व आता भाज्या निवडून घेतलेत. काही राहिलेलं मी आता उद्या पुलावमध्ये चिरून वगैरे टाकेन, पण जे काही निवडायच्या होत्या कोथिंबीर वगैरे ती निवडून घेतली. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर आज स्वयंपाकामध्ये शॉर्टकट होता, म्हणजे फक्त खिचडी भात बनवायचा होता. तर चला म्हटलं आता खिचडी भात बनवायला सुद्धा अजून टायमिंग होता. आणि घरातलं सुद्धा मी सर्व आवरलेलं, तर तुम्ही तर पाहिलंच असेल. तर म्हटलं आता एकदा फ्रीज साफ करून घ्यावं, कारण वरवर आपण पुसत राहिलो ना, खरंच फ्रीज आपलं क्लीन राहतं, डीप क्लिनिंग करायची काहीच गरज लागत नाही. तर आता गेल्या वेळेच्या कमेंट आठवल्या ताईंच्या, तर तेव्हा मग मी फ्रीज बंद केलं. माझ्या आता पण लक्षात नव्हतं, कारण गेल्या वेळेस मी क्लिनिंग करताना फ्रीजची बटन चालूच होतं. आणि परत बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू बटन बंद करून फ्रीज साफ करत जा, शॉर्ट वगैरे बसेल. तर त्यासाठी परत लक्षात आलं, परत बंद केलं. आणि परत आता असं सुक्याच कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेते. ते हे ग्लासचं असल्यामुळे फुटायची वगैरे भीती असते, तरीसुद्धा मी व्यवस्थित असं पुसण्याचा प्रयत्न करते. आणि जास्त करून फ्रीजमध्ये जास्त गर्दी केली नाही. खाली बघू शकताय मग अशी फुलं वगैरे आणलेली आणि काही भाज्या आहेत त्या ठेवलेत. तर ते काही पुसणार नाही, कारण ते पुसूनच ठेवलं. आता हे बाकीचे म्हणजे दरवाजेच्या साईडला जे काही ठेवले ते पुसून घेते. आणि मी रवा आहे ना ह्याच्यामध्ये ठेवते फ्रीजमध्ये, कारण काय होतं रव्याला लगेच आया लागते, त्यासाठी फ्रीजमध्ये चांगला राहतो खूप दिवस. तर त्यामुळे ते एका साईडला तुम्हाला पिशवी दिसतच असेल दरवाजाच्या इथं, तर त्यातच ठेवलेला आहे रवा. आणि ज्या रवा परत काय तीळ वगैरे ह्याच्यात लगेच आया होत्या, त्यासुद्धा फ्रीजमध्ये ठेवल्या ना चांगल्या राहते. तर आता इथलं सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेतलं. तर ही अन्वीची बॉटल तीसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवली, कारण जास्त काही हेच नाही. आणि हे आपण दही बनवलेलं काल ते सुद्धा परत एक पातेलं आहे दुधाचं. तर गेल्या वेळेस ताईंच्या कमेंट आले की कोथिंबीरच्या डब्यामध्ये टिश्यू ठेवत जा, म्हणजे पाणी वगैरे सुटत नाही. तर झालेलं आहे आपलं फ्रीज क्लीन करून. तर चला आता खिचडी भात वगैरे बनवला. तर आता उद्या मला केस धुवायचे होते, तर त्यासाठी म्हटलं आता चांगलं तेल मसाज ऑइलिंग करावं, जेणेकरून आपले केससुद्धा छान राहते. आणि तुम्हाला एक सिक्रेट तेल मी दाखवते मी कोणतं वापरते ते. आणि ह्याच्या अगोदर खूप दिवसापूर्वी मी ते तेलसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं, पण आता परत एकदा दाखवते, कारण ही नवीन बॉटल मी मागवलेली आहे. तर ही मेडिकल स्टोअरमधूनच मी घेतली. आता ऑनलाईन वगैरे काही मला माहीत नाही, पण खरंच ह्याचा रिझल्ट अगदी बेस्ट आहे. आणि माझं स्मूथनिंग स्ट्रेटनिंग केल्यापासून आहे ना, ते म्हणते 1.5-2 महिने तेल लावायचं नाही. आणि मग तिथून पुढं माझ्या केसांना खूप तुटायला वगैरे लागले, कारण जेवढा आपण किती पण महागायचे तुम्ही शॅम्पू कंडिशनर वापरा किंवा किती पण महागड्या ट्रीटमेंट करा, पण आपल्याला तेल एवढं खूप गरजेचं आहे. त्याची
कुणालाच कुठल्याच ट्रीटमेंटला येत नाही. तर मग परत परत माझी केस वगैरे खूप खराब व्हायला लागली आणि नंतर मग ही तेल माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं. तर तेव्हापासून मी वापरलेलं आहे. तर एक बॉटल संपली. आता ती संपलेली बॉटल आणि कुठे ठेवली हेच शोधली मी, पण भेटलीच नाही. तर ती बॉटलसुद्धा तुम्हाला दाखवली असते म्हणजे खरं वाटलं असतं. आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी हे तेलाचं सांगितलेलं आहे, ते काही ताईंनी बघितलं असेल, त्यांना माहीतच असेल. आणि खरंच खूप छान मला रिझल्ट भेटलेला आहे. केस तुटत होते ते सुद्धा बंद झालेत आणि गळ्याचे सुद्धा मला वाटते 80% थांबलेत, फक्त आता 20%. कारण लगेच कोणत्याही तेलाचा रिझल्ट आपल्याला भेटत नाही. आणि तेल आठवड्यातून 2दा-3दा लावलं पाहिजे. आणि तेल नुसतं लावायचं म्हणून लावायचं नाही, योग्य असं मालिश केली पाहिजे आपल्या रूटला. व्यवस्थित अशी तेल आतमध्ये मुरलं पाहिजे, तरच आपल्याला त्या तेलाचा फायदा होतो. नाहीतर उगाच तेल नुसतं वरती लावायचं आणि परत ताईंना असं वाटेल की काहीसुद्धा फरक पडत नाही. पण व्यवस्थित अशी मालिश आणि मसाज झालीच पाहिजे आणि त्याला टाईमसुद्धा द्यावा लागतो. तर मी 1-1.5 महिन्यापूर्वीपासून वापरत आहे. आतापर्यंत चांगला फायदा भेटला आहे. म्हणजे केस बरेचसे म्हणजे तुटायचे तर कमीच झालेत, फक्त आता 80% गळायचे कमी झालेत. आता थोडेसे हे इकडे तिकडे गळतात, कारण आपलं खाणं परत पाणी वगैरे ह्याच्यावरसुद्धा अवलंबून असतं त्यासाठी. तर चला, आता तेल छान अशी मसाज करून घेतली आणि आता इथं व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून थोडासा फास्ट केलेला आहे. तर आता व्यवस्थित असं सर्व तेल लावल्यानंतर, आणि कधी पण आहे ना तेल झोपताना लावायचं, जेणेकरून डोकंसुद्धा शांत राहतं आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित असं होतं. त्यासाठी संध्याकाळीच मी लावत असते आणि सकाळी केस धुत असते. आणि हे तेल अजिबात चिपचिप असं राहत नाही आणि लगेच केस धुतले की सर्व तेल व्यवस्थित असं निघतं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.